नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि यानंतर आपण थेट जातोय कोकणात, कारण रत्नागिरीतून पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सध्या संवाद साधतायत. बघूयात ते काय म्हणतात. तरी देखील प्रत्येक शिवसैनिक तर तेवढाच शिवसैनिक मुंबईत असतो, तेवढाच शिवसैनिक कोकणात असतो, आणि तेवढंच मुंबई आणि कोकण दोघांचा विकास कसा होईल, महाराष्ट्राचा विकास कसा होईल, त्याच्यावर दिवस रात्र मेहनत करत असतो आणि विचार करत असतो. आज सकाळी मी खासदार साहेबांची इथे येत असताना गाडीत असंच गप्पा होत होत्या आमच्या, आणि साहेबांचं खरं ही गोष्ट की 10 वर्षापूर्वी जेव्हा यायचो, 7-8 वर्षापूर्वी जेव्हा यायचो, 2013 मध्ये पण मला आठवतं, तसं मी सांगायचो की त्यावेळी एक संघर्षाचा काळ होता, लढा देत होतो आपण, राजकीय लढा होता. पण तेव्हाची जी काही विकास कामं असतील, म्हणजे आपण जेव्हा इथे सत्तेत नव्हतो किंवा आपले तेवढे लोकप्रतिनिधी नव्हते, आणि आता जर बघितलं तर जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळी इथे प्रेसची पण काही मंडळी आहे, मला आठवतं विलेकर साहेब आपला पहिला दौरा होता 2013चा, वैभव नाईक साहेब आपण देखील माझ्यासोबत. आदल्या दिवशी कोकणात यायचं होतं म्हणून आदल्या दिवशी माझं एक कॉलेजचं असाइनमेंट होतं, तेव्हा मी लॉ करत होतो, मी पण ऍडव्होकेट आहे. त्यावेळी लॉचा आमची एक असाइनमेंट होती, मी आणि अनिल परब साहेब आम्ही हायकोर्टात गेलो की कोर्ट चालतं कसं, ह्याच्यावर आम्हाला एक वही भरायची होती, कोर्ट चालतं कसं. आणि सहज आम्ही न सांगता कोणाला गेलो. आत गेल्यानंतर जे 2-3 ओळखीचे तिकडचे जे मोठे ऍडव्होकेट होते ते सगळं आले आमच्याकडे. ते बेलसाठी वगैरे आले तर नाही, कशासाठी नाही होतं, तुम्ही कोकणात चाललात आज काय, मग तुम्ही बेलसाठी बोलू, असं काही नाही, कोकणाचा दौरा वेगळा आहे, हा अभ्यास दौरा वेगळा आहे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही आलो, आम्ही गावगावी गेलेलो, वेगळ्या वेगळ्या पाड्यांमध्ये गेलो, वेगळ्या वेगळ्या वाड्यांमध्ये गेलो, वस्त्यांमध्ये गेलो, आणि आम्ही सगळेच तेव्हा मला वाटतं खासदार साहेब आपण खासदार नव्हतो, 13-14ची गोष्ट आमदार होतो. पण तेव्हापासूनचा आताचा जो प्रवास बघितला, त्यावेळी 3 दिवसात पूर्ण कोकणाचा दौरा होऊन जायचा, आणि तो आरामात व्हायचा, कारण तेवढं काही विकास कामाची भूमिपूजन उद्घाटन नव्हती तेव्हा, काही एवढा जो आता मी बघितला विकास होतोय, शाश्वत विकास होतोय, तेवढा काही होत नव्हता. पण 2014ला जो आपण विजयाचा नारळ फोडला खासदार साहेब, त्याच्यानंतर विजयाच्या नारळासोबतच विकासाचा देखील नारळ फोडला, आणि विकासासाठी ही कोकणाची दारं खुली झाली. आणि तेव्हापासून मी बघतोय प्रत्येक दौऱ्यात थोडी घाई गडबड वाढायला लागली. जो 3 दिवसाचा दौरा आहे, मला वाटतं पुढच्याच वेळेपासून 6 ते 7 दिवसाचा दौरा आखायला लागणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. नंतर 3 दिवसात 6 मतदारसंघ होऊन जाईल. पण आता प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठेतरी आपले मच्छीमार बांधव त्यांच्यासोबत भेट करत असते, कुठेतरी नवीन बंधारा बांधून देतोय, जेटी बांधून देतोय. काल फिशिंग विलीचं आपण बघितलेलं होतं, गेस्ट हाऊस कुठेतरी आपण नवीन करतोय, एखाद्या नवीन रस्त्याचं भूमिपूजन असेल, अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण असेल, कुठेतरी मंदिराचं पुन्हा एकदा तिथे आपण जीर्णोद्धार असेल. या सगळ्या गोष्टींसाठी जेवढी मेहनत तिथे शिवसेना म्हणून आपण घेत आहोत, पक्ष म्हणून घेत आहोत, तुम्ही सगळे ते कार्यकर्ते जे शिवसैनिक बसलेले आहात, ज्येष्ठ शिवसैनिक बसलेले आहेत, महिला आघाडी मला खास करून सगळीकडे दिसते. हा जो विश्वास आहे तो फक्त आणि फक्त शिवसेनेवर दिसत आहे मला, आणि महाविकास आघाडी सरकारवर दिसत आहे. आपलं सरकार बनल्यानंतर मला आठवतं मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, या तिघांनी देखील ठरवलं की कोकणाला वर्षानुवर्ष आपण पर्यटनाचा दर्जा दिलेला तर आहे, पण खरंच ते एवढ्या वर्षात होऊ शकलाय का, हा एक विचार करण्याची गोष्ट होती. आणि मग जेव्हा माझ्याकडे जबाबदारी सोपवली गेली, पर्यटन मंत्री म्हणून असेल, पर्यावरण मंत्री म्हणून असेल, जसं मी सांगितलं की कोकणासाठी पर्यटन आणि पर्यावरण दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पर्यावरणाचा जर विकास केला आपण आणि पर्यावरणाचा विचार केला आपण, तर पर्यावरण वातावरणी बदल, तुम्ही मला सांगा गेल्या 2-3 वर्षात जेवढी वादळं आपल्याला इथे दिसलेली आहेत, आधी होती का एवढी वादळं? होती? 100 वर्षात जेवढी वादळं नसतील तेवढी किती टोपटे आलं, निसर्ग आलं, कितीतरी आले. आणि वादळं नसतील तर वाऱ्याचे झोके ते येत राहतात, मग कधी अवकाळी पाऊस येतो, कधी उष्णता वाढते, आणि मग अर्थात आमच्याकडे मागणी येत असतात, नुकसान भरपाईचे येत असतात, कुठेतरी काही बरं वाईट झालं की अर्थात ते नुकसान भरपाई करणं गरजेचं असतं. पण का जर हे विचार केला आपण, कुठे भूस्खलन झालं असेल, लँडस्लाइड झाली असेल, ह्याचा विचार केला, त्यांचं मूळ हे वातावरणी बदल आहे, पर्यावरण आहे. आणि म्हणून जेव्हा मी व्हल्नरेबिलिटी, किती कोणाला धोका या राज्यात, कुठच्या जिल्ह्यांना धोका आहे जास्तीत जास्त वातावरण बदलाचा किंवा पर्यावरणाचं, जर त्याचं मूल्यांकन केलं तर कोकण हे वरती आहे आणि धोक्याची घटना. आणि म्हणून जे आपण आता मला सांगत होता की धूप प्रतिबंधक भिंत असतील, वादळाचे शेल्टर्स असतील, जो आपण एक डिझास्टर मॅनेजमेंटचा आपण एक 3200 कोटीचा एक आराखडा बनवत आहोत, कुठे कुठे स्टॉर्म शेल्टर्स असतील, या सगळ्या गोष्टींसाठी आमचं खातं देखील तुम्हाला तेवढंच हातभार लावेल. आणि कोकणाला आपण
शाश्वत विकासाच्या मार्गी कसं नेऊ शकू, जेणेकरून कुठेही वातावरणीय बदलाचा धोका आपल्या कोकणाकडे येणार नाही, याची काळजी घेऊनच आपलं काम पुढे जाईल, हे आज मी तुम्हाला आश्वासन इथे द्यायला आलेलं आहे. पण हे होत असताना विकास तर झाला पाहिजे, रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत, नोकऱ्या आल्या पाहिजेत, आमच्या महिलांच्या हाती घरी पैसे आले पाहिजेत, तर संसार आणि आपलं घर चालणार कसं? संसार चालवायचा असेल, चूल जर पेटवायची असेल तर विकास झाला पाहिजे. पण हे जर आपल्याला करायचं असेल तर नक्की कसं करायचं याच्यावर मोठा विचार सुरू केलेला आहे. किसरकर साहेब, आपण सिंधुरत्न योजनेतून काल जे आपण दाखवलं, कालच आपली योजना इथे आपण जाहीर केली, काल सिंधुदुर्गात केली, आज पुढे जाऊन आपण करणार आहोत. मी यांचं खास अभिनंदन करू इच्छितो की गेल्या 5 वर्षात मंत्री म्हणून आणि आता पुन्हा एकदा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष म्हणून केसरकर साहेब, आपण जेवढा अभ्यास केलेला आहे, जेवढा सखोलपणे अभ्यास केलेला आहे, बारकाईने अभ्यास केलेला आहे, खरोखर मी तुम्हाला सांगतो पुढच्या 5 वर्षात सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असेल की वय ही सिंधुरत्न योजना आपल्या महाविकास आघाडी सरकारने आणली. सगळ्यांचा विचार त्यांनी केलेला, शेतकऱ्यांचा असेल, डोंगराचा असेल, तरुण मुला मुलींचा असेल, युवकांचा असेल, मच्छीमारांचा असेल, किनारपट्ट्यांचा असेल, प्रत्येक जणाचा विकासाचा यांनी केलेला आहे. आणि ती योजना आपण आता प्रत्येकाच्या हाती देत आहोत, प्रत्येकाच्या गावी देत आहोत. पण पर्यटन मंत्री म्हणून माझं देखील तेवढंच कर्तव्य आहे की इथे पर्यटन जिल्हा म्हटल्यानंतर पर्यटनाचं नक्की काय चांगलं आणू शकू याच्यावर माझा विचार सतत सुरू असतो. अनिल परब साहेब, आपल्याला आठवत असेल आपली पहिली की दुसरी कॅबिनेट, आपण सगळे जेव्हा मंत्रिमंडळात आलो त्याच्यानंतर कोकणासाठी काय करायचं याचा विचार जेव्हा सुरू केला तेव्हा 2 महत्वाचे प्रकल्प, मोठे हॉटेल इथून थोडं पलीकडे, थोडं पुढे, जास्ती किलोमीटरच्या दुरीवर नाही, सिंधुदुर्गात होते. कदाचित 25 की 26 वर्ष प्रलंबित असे हॉटेल हे आपल्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी आले. म्हणजे तुम्ही विचार करा, 25 ते 26 वर्ष प्रलंबित प्रस्ताव, म्हणजे मी जेव्हा 4 की 5 वर्षाचा होतो तेव्हा तो प्रस्ताव पहिला आलेला आणि तेव्हापासून पुढे मागे चाललेलं. मी माझ्या खात्याला सांगितलं, नथिंग डुईंग, आपल्याला हा प्रस्ताव पुढच्या 2 महिन्यात मंजूर करायचा म्हणजे करायचा, तो मंजूर केला आपण आणि पुढच्या 2 वर्षात आपण चांगले मोठे हॉटेल आपण कोकणात आणत आहोत. तसंच अॅग्रो टुरिझमचा आपण पॉलिसी आणलेली आहे, होमस्टे पॉलिसीवर आपण काम करत आहोत. कारण मला माहिती आहे कोकणात होमस्टे खूप ठिकाण वाढलेले आहेत, आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी चांगले जेवण खायला असेल, राहायला असेल, इकडचा आनंद घ्यायला असेल, आमच्या मुंबईतून असेल, इतर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून येत असतील, देशभरातून लोक येतात आणि होमस्टे पॉलिसी देखील आपण लवकरात लवकर आपल्या समोर आणत आहोत. पण हेच नाही तर पुढे गणपतीपुळ्याला आपण एक चांगला मोठा बोट क्लब केलेला आहे, तिथे देखील आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. माझं हेच लक्ष आहे की प्रत्येक प्रकल्प जो येईल, चांगला हॉटेलचा असेल, बोट क्लबचा असेल, काही डोंगराळ भागामध्ये आपण जे मचाळाचं सांगितलं ते देखील असेल, हे सगळं करत असताना न्याय आणि रोजगार आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना कसं मिळेल ह्याच्यावर आपण आता लक्ष केंद्रित केलेलं आहे. सरकार आल्यानंतरच, मुख्यमंत्री झाल्यानंच मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी हेच घोषित केले इथे सिंधुदुर्गातून रत्नागिरीत येऊन की इकडचा विकास आणि शाश्वत विकास ह्याला आम्ही गती देऊ. आणि ती जी वचनं दिलेली त्यावेळी, मला वाटतं सिंधुदुर्गाचं आपलं मेडिकल कॉलेज ते आपण वचन पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं आता बांधकाम सुरू झालेलं आहे. चिपीचं एअरपोर्ट होतं ते देखील सुरुवात झालेली, त्याची 2 वर्षात आपण ते काम पूर्ण केलेलं आहे. आणि जर मला माझी माहिती खोटी नसेल तर कुठच्याही विमानावर तिकीट मिळत नाही एवढं बुकिंग असतं, म्हणजे लगेच तिकीट मिळत नाही एवढं बुकिंग असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या अधिवेशनाच्या काळात आपण रत्नागिरी एअरपोर्टसाठी देखील 100 कोटी जाहीर केले, ते देखील काम आपण मागे करतो. एकंदरच त्या कोकणाचा विकास करत असताना आपला जो विश्वास ठामपणे शिवसेनेवर आहे, महाविकास आघाडी सरकारवर आहे, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंवर आहे, हा विश्वास आणि विकास कायम ठेवण्यासाठी मला वाटतं हे वातावरण आपण सदैव ठेवणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या या कोकण दौऱ्यावर आहेत आणि आता तिथे आपण बघतोय रत्नागिरीमध्ये लांजामधल्या कार्यकर्त्यांशी ते आता संवाद साधतायत. आणि या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी देखील यानंतर आपण बघणार आहोत. नाणार रिफायनरी संदर्भात एक महत्त्वाची बातमी या दौऱ्यातून समोर येते आणि ती बातमी अशी आहे की नारायण रिफायनरी संदर्भात आदित्य ठाकरे यांनी भेटीगाठी आता काही वेळापूर्वी घेतल्या तसा तपशील मिळतोय. समर्थकांची देखील आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी भेट घेतली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक समर्थनासाठी तिथे उपस्थित होते आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते अशी माहिती कळते. जनतेच्या मनातील भावना डावलून पुढे जाणार नाही असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. कालच नाणार रिफायनरीपासून हा मुद्दा चर्चेत आहे आणि
या संदर्भात आता समर्थकांच्या काय भावना आहेत ते देखील आता काही वेळापूर्वी त्यांनी जाणून घेतलंय. नाणार रिफायनरी संदर्भातल्या या सगळ्या भेटीगाठींमध्ये स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, रोजगार असेल किंवा इतर मुद्द्यांसंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे, या सगळ्याचा तपशील त्यांनी ऐकून घेतला आणि या सगळ्या स्थानिकांशी देखील त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर ते पुढच्या कार्यक्रमाला रवाना झाले. तिथे ते शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. पण रिफायनरी समर्थकांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे तिथे पोहोचले तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय. नाणारबाबत स्थानिकांचा विश्वास महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेणार असल्याचं देखील यावेळी आदित्य ठाकरे म्हणालेत. नाणारसाठी पर्यायी जागा आम्ही शोधतोय आणि प्रदूषण होणार नाही अशाच ठिकाणी हा प्रकल्प होणार असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. नाणारमध्ये नको आणि तिथून आपण हलवलेलं आहे, कारण तिथे लोकवस्ती होती, तिथे गावं होते, वाड्या होत्या, तर तिथून आपण बाहेर हलवलेलं आहे. जिथे आता प्रस्तावित होईल, मला वाटतं एकच महत्त्वाची गोष्ट याच्यात आहे की चांगला मोठा प्रकल्प जर येत असेल तर सरकारचं पहिलं काम असतं आणि आमच्या सगळ्यांचंच पहिलं काम असेल की लोकांबरोबर, तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून, स्थानिक भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांना त्यांचे न्याय हक्क कसे त्यांचे कसे मिळतील त्यांना न्याय हक्क हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे. कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन जाणार नाही पुढे, हे मी तुम्हाला आश्वासित करतो. मला वाटतं तिथे दोन्ही बाजूनी शिष्टमंडळ मला भेटणार आहेत, त्या दोघांशी चर्चा करीन आणि जी काही त्यांची मतं असतील, मागण्या असतील ते मी मुख्यमंत्री महोदयांसमोर नेईन. खरं म्हटलं तर माझं गेले 6-7 महिने देखील, कारण ते रिफायनरीचे परत प्रस्ताव येत असतात, त्यांच्याबरोबर सखोल चर्चा होत आलेली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही ह्याची दक्षता घेऊनच, काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. ही अशी आपण एक थोडे प्लॅनिंग करून पुढे जाऊ. आणि कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात म्हणजे वीज कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली बातमी यानंतर आपण बघणार आहोत. या संपाचा कुठलाही परिणाम राज्यातल्या वीज पुरवठ्यावर झाला नाही असा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलाय. संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे, चर्चेची दारं तुम्हाला नेहमीच खुली असल्याचं राऊत यांनी यावेळी म्हटलंय. पण कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर यावं असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं. राज्यातल्या सगळ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा आहे आणि वीज निर्मिती सुरळीत सुरू आहे असा दावा देखील नितीन राऊत यांनी केला. कर्मचारी संघटना बोलणी करायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे, परंतु त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय काल घेतला नाही. त्यामुळं ऑफिशियल जी बैठक होती ती रद्द झालेली आहे. आता त्यांना जर चर्चा करायची असेल तर ते कधीही माझ्याकडे येऊ शकतात, माझ्याशी चर्चा करू शकतात. आम्ही मेस्मा लावलेला आहे यासंबंधी आणि जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्या मेस्माच्या अंतर्गत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई या ठिकाणी केली जाणार आहे. आपण बघतो आत्ताच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी. आत्ताच्या क्षणाची संपकरी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे सरकारकडून हा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. त्यामुळे संप मागे घ्यावा असं आवाहन देखील सरकारकडून केलं जाते आणि आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं देखील आता नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हा 2 दिवसांचा जरी संप असला तरी त्याचा वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही असं देखील आता नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. पण कर्मचारी जर कामावर परतले नाहीत तर त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा देखील नितीन राऊत यांनी इशारा दिलेला आहे. कोळशासाठीचं योग्य नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे वीज निर्मिती सुरळीतरित्या सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे चर्चेची दारं नेहमीच खुली आहेत आणि या संदर्भात त्यांनी आता काही वेळापूर्वी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांनी हे देखील म्हटलंय की मेस्मा अंतर्गत या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्नही निश्चितच चर्चेच्या माध्यमातून सोडवू असं आश्वासन देखील आता मंत्र्यांनी दिलेलं आहे. पण यानंतरही कर्मचाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण 2 दिवसांच्या संपामुळे विजेचा तुटवडा निर्माण होईल का, त्याचबरोबर विजेसाठीच्या कोळशाच्या पुरवठ्यावर या सगळ्याचा परिणाम होईल का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण त्यांनी स्पष्ट केलंय की संपाचा कुठलाही परिणाम राज्यातल्या वीज पुरवठ्यावर झालेला नाही आणि संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात कोळशाचं मोठं संकट आहे, पण त्याच वेळेला सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल सकारात्मक असल्याचं देखील आता नितीन राऊत यांनी म्हटलंय.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. कालच सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं, परीक्षांचे दिवस आहेत त्यामुळे संप मागे घ्यावा असं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर असंही म्हटलं जात होतं की आज या संदर्भात मुंबईत बैठक होईल, पण आज या संदर्भात बैठक होणार नसल्याचं त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे काहीही झालं तरी राज्य अंधारात लोटू देणार नाही आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न आम्ही चर्चेच्या माध्यमातून सोडवू असा विश्वास देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला. राज्यातल्या सगळ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा साठा आहे आणि वीज निर्मितीवर देखील याचा परिणाम झालेला नाही असं आता स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. पण खासगीकरणाच्या मुद्दा उपस्थित केला होता कर्मचाऱ्यांनी आणि त्या मुद्द्यावर काल त्यांनी म्हटलं होतं की कंपन्यांचं खासगीकरण होऊ देणार नाही, पण या संदर्भात नेमकं कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि या संपावर तोडगा काढण्यासाठी कशा रीतीनं प्रयत्न केले जाणार आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हा इशारा दिलाय. कालच आपण बघितलं होतं की महाराष्ट्रात विविध ठिकाणी हे सगळेच कर्मचारी आंदोलनावर ठाम होते आणि या संदर्भात आपण बघणार आहोत वीज कर्मचारी संघटनेचे संजय ठाकूर आता आपल्या सोबत आहेत. संजयजी, या संदर्भातली तुमची भूमिका काय आहे संपाबद्दलची आणि यानंतर नितीन राऊत यांनी देखील नुकतंच काय म्हटलंय ते देखील तुम्ही ऐकलं असेल. हो, नमस्कार मॅडम. हो, मुळात आम्ही आपला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये ऊर्जा खात्यात काम करणाऱ्या प्रमुख 27 संघटना आणि 12 कॉन्ट्रॅक्टिव्ह वर्कर संघटना यांनी एकत्र येऊन 9 फेब्रुवारीला म्हणजे आजपासून 1.5 महिन्यापूर्वी या महाराष्ट्र शासन असेल, मान्य मंत्री महोदय असतील, मान्य प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील, तिन्ही कंपनीच्या प्रशासनाने एक नोटीस दिली होती. काही महाराष्ट्रामध्ये काही खासगी प्रयोग आहेत, त्याच्या अनुषंगाने काही स्टेटमेंट्स बाहेर होत्या, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी बातम्या येत होत्या. तर ज्या काय बाबत्या खासगीकरणाचे धोरण आहे त्याच्यावरती आम्हाला खुलासा करण्यात यावा, आमच्याशी चर्चा करण्यात येते. काय त्या धोरणाला आमचा प्रचंड विरोध आहे, त्यांच्यामध्ये अनरेस्ट आहे. या बाबतीमध्ये आम्ही ती नोटीस त्या ठिकाणी दिली होती. त्याचबरोबर आमची जी नोटीस 2 दिवसात संपवतात त्याच्यामध्ये आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून जी काही अमेंडमेंट बिल 20 कायद्यामध्ये येत आहे त्याच्या बाबतीत संपूर्ण देशभरातली जी आमच्या संपाची नोटीस होती त्या नोटीसच्या माध्यमातून आम्ही ती नोटीस दिली होती. परंतु मागच्या 1.5 महिन्यापासून मान्य मंत्रिमंडळाच्या कदाचित व्यस्ततेमुळे कदाचित आमच्यावर चर्चा करायला त्यांना वेळ मिळाला नसावा आणि आम्ही 1.5 महिन्यापूर्वी दिलेल्या नोटीसचा कॉग्निझन्स शासन किंवा प्रशासन पातळीवर न घेण्यामुळे लोकांचा संपामध्ये आमचा निर्णय होता. परंतु संप हा नसून आमचा निषेध होता आणि तो निषेधाचा बाबतीमध्ये आम्ही कुठेही आमचा संयम ढळलेला नाहीये. आमचा 2 दिवसाचा संप जो आहे तो 2 दिवस संप आमचा प्रपोज होता आणि कुठेही वीज पुरवठा खंडित होईल असं त्याची काळजी घेतली. संजयजी, पण तुमचा निषेध जसं तुम्ही म्हणताय हा 2 दिवसांचा निषेध तुम्ही व्यक्त केलात, पण हा सरकार दरबारी पोहोचला का नाही? तुम्ही म्हणालात की आधी ऊर्जा मंत्र्यांना वेळ नव्हता, पण ते आता बोलताना म्हणाले की चर्चेची दारं नेहमीच खुली आहेत. मग कुठे म्हणजे समस्या कुठे जाणवते तुम्हाला? चर्चेची द्वारे जरी खुली असली तरी चर्चा आम्हाला आमच्या संपाच्या 1.5 महिन्यानंतर म्हणजे आज आम्ही 9 तारखेला 9 मार्चला या बाबतीमध्ये आमच्या आझाद मैदानाजवळ 25,000 लोकांच्या एक त्या ठिकाणी धरणं आंदोलन घेतलं होतं आणि त्या धरणं आंदोलन झाल्यानंतर सुद्धा जर शासन आणि प्रशासन पातळीवर कुठे चर्चेची द्वार उघडी नसतील तर ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला नोंद घ्यावं असं वाटतं. कारण 2 दिवसावर संपानंतर माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलला मिटिंग नंतर आम्ही त्यांना म्हटलं, मान्य मंत्रिमंडळातून सुद्धा आम्हाला काल त्यांनी अक्षरशः आम्हाला बोलवलं, ऑनलाईन मिटिंग सुद्धा त्या ठिकाणी घेतली आणि मान्य मंत्रिमंडळाने सांगितलं की उद्या मिटिंग लावतो, तुमची फिजिकल मिटिंग लावतो आणि त्याच्यामध्ये आपण चर्चा करूया. आणि हे झाल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की राज्य सरकार त्याचबरोबर केंद्र शासनाच्या धोरणाविरुद्ध सुद्धा आमचा हा निषेध आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसात संप त्या ठिकाणी करणार. पण दुर्दैवाने मान्य मंत्रिमंडळांची काल त्यांनी म्हटलं होतं बैठक होईल, पण आज मात्र ही बैठक होऊ शकणार नाही असं देखील त्यांनी त्यानंतर म्हटलं होतं. धन्यवाद संजय ठाकूर, तुम्ही तुमची भूमिका मांडलीत त्याबद्दल. आपण बघतोय सरकारच्या सगळ्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आम्ही ह्या 2 दिवसांचा संप पुकारल्याचं देखील आता संजय ठाकूर यांनी बोलताना म्हटलंय. ऊर्जा मंत्र्यांची भूमिका देखील आपण यापूर्वी ऐकली आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. येणाऱ्या बुलेटिनमध्ये बातम्यांचे अपडेट्स पाहत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.